हाय. हॅलो. चल ना. अरे असं का उभा आहेस? चल आतमध्ये. नाही सॉरी. सॉरी? तू सारखं सॉरी का म्हणतोस? अच्छा कोणी येणार आहे का? वाट बघतोयस का कोणाची? नाही वाट नाही बघत. मला रणजित काकाने उभा राहायला सांगितलं इथं. का? अरे त्याने एक्सरसाइज दिलाय मला. तो ऍक्टिंग शिकवणार आहे मला. हो हे असं उभं राहणं हा ऍक्टिंगचा भाग आहे. हो त्याने बजावलंय मला की मी येईपर्यंत इथनं हलायचं नाही. आणि मी पण उगाच विचारलं नाही असं का तसं का. म्हणजे नवीन विद्यार्थ्याने उगाच सारखे प्रश्न विचारणं बरोबर नाही ना दिसत. नाही बरोबर, अगदी बरोबर आहे तुझं. मी शिक्षकांनी किती गंडवलं तरी चालेल. नाही रे रणजित काका गंडवणार नाही मला. विश्वास आहे ना माझा त्याच्यावर. हो. ए समीर. हा अरे हाय. चला तुम्ही चल जेवायला तरी चल. नाही नको. रणजित काका येईपर्यंत हलणार नाही मी इथनं. एक्सरसाइज दिलाय त्याने मला. तू अजिबात हलणार नाहीस? नाही. कुठेही जाणार नाहीस? नाही. टॉयलेटला पण नाही जाणार? ए ओम गप रे. ऐक ना मी काय म्हणते समीर, एक आयडिया आहे. तू आत्ता थोडस हल इकडून, 2 घास खाऊन घे, पोटात जाऊ दे, जरा शक्ती येईल आणि नव्या जोमाने परत हे करेक्ट आहे. करेक्ट आहे. नाही ते चिटिंग होईल ना. रणजित काका आल्याशिवाय हलणारच नाही मी इथनं. हा वेडा आहे. हा आम्ही जातो, तू थांब. हा तुझं चालू दे. चला आपण जाऊया. मधू मला थोडस पाणी देशील प्लीज प्यायला? इथेच दे. पाणी प्यायला अलाउड आहे का एक्सरसाइज मध्ये? हो मला त्याने फक्त हलायचं नाही सांगितलंय. उभ्या पाणी उभ्या. पिऊ नको असं नाही सांगितलेलं त्याने मला. अजून हवंय? असं धरूनच बसतोस का पाणी? नाही नको. सारखी ताण लागेल मग. अच्छा हो नको. बरं ठीक आहे. हा चला आणि निघू आपण. त्याच्या तपश्चर्येत खंड नको आपल्यामुळे. खरे ऑल द बेस्ट. मोठा नट हो. हा थँक्यू. चला 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 सुरू करूया आता जेवायला. मधू समीर दादांनाच बोलवायला गेली. हे अगं ते त्या सागरीशी बोलत बसेल ती आणि मग येणारच नाही इकडं. बघ तिला हाक मार. मधू काय गुरुजी कसे आहात? अगं काय केवढा असं काय वेड्यासारखं. वा एकदम खुश खुश दिसत. काय पार्टीवर काय? हाऊ इज युअर बेबी? काय बोलताय त्या? मधून शिकवलंय मला. थोडं शहरी व्हायलाच पाहिजे ना. गावठी शहरी. तू थांब. तू काय बोलू नकोस. तुझं फार चाललंय. तुझं फार वाढत चाललंय. आंबट आंबट. हे बघ या सगळ्यात वेळ जाणार आहे आणि आपल्याला जेवताच येणार नाही. पटापट जेवूया. भूक लागलीये. आम्ही बाहेरनं जेवून आलोय. पण धना नाही. एक मिनिट. अजिबात भांडी फेकायची नाहीयेत. एक मिनिट तू थांब. मी ऑलरेडी फोन केला होता तिला. हो ना, मी तुला फोन केला होता ना. हो आणि एवढं काय आहे त्यात? मी आता शांत झाली. आणि रणजित काकाही येणार नाहीयेत. आजी आजोबांचं खाऊन झालंय. चला आपण सुरू. अगं मधू तो हा कुठे? कोण? तो समीर ग. ते येडं बाहेरच उभंय. म्हणजे अरे त्याला रणजित काकाने सांगितलं मी येईपर्यंत इथे उभा राहा. तर तो दुपारपासून त्याच एका जागी उभा आहे. त्याचं असं म्हणणं आहे याच्याने अभिनय सुधारतो. हा एक्सरसाइज आहे. हो का? हो भाबडा आहे का? बरं चला आपण सुरू करू ना. खरंच आता काय म्हणजे. हो चला. ऐका ना, असे आपण खूप कमी लोक असले ना की मला जेवावंसच वाटत नाही. खूप कंटाळा येतो. आता माणसं वाढणार आहेत. आता माणसं कमी नाही होणार आहेत. कोणीतरी येणार आहे आता पाहुणा. कोणीतरी येणार. चला तुम्ही जेवून घ्या. हॅव फन. एन्जॉय युअर डिनर. ओ यस कूल. चला जेवण खून होईल. हो सर, ऑफिस बंद करायची वेळ झाली. मला माहिती आहे ते ऑफिसमध्येच आहेत. अहो किती वेळा सांगायचे तुम्हाला. त्या जर इथे असत्या तर तुम्हाला भेटल्या नसत्या काय? त्यांना मला भेटायचं नाहीये हेही मला माहिती आहे. कशाला उगीच स्वतःचा वेळ वाया घालवताय आणि आमचाही. त्यापेक्षा एक काम करा ना, तुम्ही उद्या या. उद्या त्या नक्कीच भेटतील तुम्हाला.
नाहीतर तुमचा मोबाईल नंबर द्या, मॅडम आल्या की मी लगेच तुम्हाला कॉल करतो. महादेव, तुझा ऑफिस मी बंद करते. मॅडम मी थांबतो इथे. तू जा महादेव. हे वडील आहेत माझ्या मुलाचे, काही करू शकणार नाहीत मला. काय हवंय तुला? काही नाही. मग इथं का आलास? मी तुला भेटायला आलोय गौरी. मला नाही भेटायचं तुला. तू जाऊ शकतोस. हे बघ, मला फार महत्वाचं बोलायचंय तुझे. महत्वाचं? तू माझ्याशी काहीतरी महत्वाचं बोलू शकतोस याच्यावर माझा विश्वासच नाहीये. सो प्लीज जा इथून. जाणारच आहे मी, लगेचच जाणार आहे. तुला अजून त्रास द्यायची माझी इच्छा नाहीये. नाहीये ना? मला त्रास द्यायची इच्छा नाहीये ना? मग जा ना इथून. तुला इतका टाळायचा प्रयत्न करते मी, तुला कळत नाहीये का? इतका मोठा सायंटिस्ट आहेस ना तू, एवढी छोटीशी गोष्ट नाही कळत तुला? कळते, व्यवस्थित कळते मला की तू टाळतेस मला. व्हेरी गुड. मग तू इथून प्लीज जा, कारण खूप उशीर झालाय. मला माझं ऑफिस बंद करायचंय आणि इथं तमाशा झालेला मला मुळीच चालणार नाही. तू कसाही वागलास तरी मी खूप कंट्रोल करतेय स्वतःला. आणि हे बघ, तू माझी सॅनिटी चॅलेंज करू नकोस. ओके, जा इथून. गौरी, माझं एकदा ऐकून घे प्लीज. का ऐकू मी तुझं? आपला काय संबंध? तू बरोबर बोलतेस. तू जे बोलशील ते ऐकून घेणं मला भाग आहे. तू बोल, तू बोल. तसाच, अगदी तसाच आहेस ना तू अजूनही. हट्टी. जरा सुद्धा नाही बदललास. मला वाटलं होतं बदलला असशील, पण नाही. इनफॅक्ट जास्त निगरगट्ट झालायस रे तू. मला नाही बोलायचं तुझ्याशी. मला नाही बोलायचं. तू जा इथून आत्ताच्या आत्ता. मी रुचिकाला डिवोर्स दिलाय गौरी. सो मी काय करू? मला प्रपोज करायला आलास का तू? हा? तेव्हा तुला डिवोर्स हवा होता, तो तू घेतलास. तुझ्यासाठी तुझ्या बाजूनी सगळं संपवून टाकलंस तू. माझ्यासाठी खूप कष्टाने सगळं संपवून टाकलं मी. खूप त्रासातून जाऊन सगळं विसरले मी. तू आता ते पुन्हा सुरू करू नकोस. ओके? गौरी, मी पुन्हा नव्याने सगळं काही सुरू करण्याकरता आलेलो, किंवा तुझी सिंपथी मला मिळावी म्हणून देखील नाही आलेलो. मी इथे आलोय कारण फक्त एकदा मला
तुला भेटायचं होतं आणि भेटून हे सांगायचं होतं की आय एम सॉरी. मी चुकलो. आय एम रिअली व्हेरी सॉरी. तुम्हाला हवी ती खरं तर काही शिक्षा दिलीस तरी ती माझ्याकरता कमीच असणार आहे हे कळतंय मला. आय नो दॅट. बस मला तुला भेटून हे एवढंच सांगायचं होतं. झालं आता जा. ओमचं लग्न आहे गौरी. किती किती निर्लज्ज आहेस रे तू. तू किती निर्लज्ज आहेस. ओमला का मध्ये आणतोस तू. ओमला नको आणूस मध्ये. त्याला अजून त्रास नको देऊस प्लीज. प्लीज नको देऊस. ऑलरेडी खूप त्रासातून गेला. खूप भोगला त्यांनी. आम्हाला दोघांना सोडून टाकून गेला होतास ना तू. तिकडे गेला होतास मज्जा मारायला. आता का परत आलास तू. तिकडे तिने लात मारून हाकलून दिल्यावर आता पुन्हा आलास तू. का आलास आमच्याकडे. तुला बघवत नाहीये का. आमचं इतकं छान चाललंय. तुला नाही बघवत आहे का. तू खबरदार खबरदार जर तू ओमला भेटलास तर. तू बघ तू नाही भेटायचंस त्याला. आणि आता जा इथून प्लीज. ओमचं लग्न आहे गौरी आणि मला वाटतं की त्याचे आई वडील म्हणून आपल्याला तिथं असायला हवं. आणि डॉक्टर मी गौरी बोलते. मी सॉरी पण मला तुमच्याशी बोलायचं आहे. मला खूप गरज आहे. तू परत आला.
मी मी प्लीज आजचा दिवस, फक्त आजचा दिवस सेडेटिव्ह घेऊ. प्लीज प्लीज नाही म्हणू नका. ओके ओके. हॅलो रणजित काका. हॅलो. काम चालू, रस्ता बंद, माणूस उभा. कुठून जाऊयात आता? अरे रणजित काका, रणजित काका मी पाळलंय बर का सगळं. हो, तू सांगितलेलं सगळं सगळं पाळलेलं आहे. मी इथेच उभा आहे, अजिबात हललेलं नाही आहे. पण आता पाय खूप दुखतायत रे माझे. पाय दुखतायत? हो ना. मलम लाव पायाला, औषध घे, गरम पाणी घेऊन त्यात मीठ टाक, पाय बुडवून ठेव. किंवा गर्लफ्रेंड कडनं पाय चेप. गर्लफ्रेंड आहे का? गर्लफ्रेंड बापाने थोत्रीत दिली असती गर्लफ्रेंड असती तर. की करवंद काढता काढता एखादी जवळीक झाली रे बाबा. हा, नाही नाही. पण रणजित काका आता ओव्हर ना, ओव्हर ना. क्रिकेटची मॅच खेळतोय का आपण? अरे म्हणजे एक्सरसाइज ओव्हर ना, म्हणजे झालं ना, आता मी हलू शकतो ना. हाल की बाबा हाल, तुझे पाय, तुझी बॉडी, हाल बाबा हाल. मी कोण सांगणार? अरे मी काय सांगणार म्हणजे? अरे तूच सांगणार. अरे कारण तूच मला इथं उभा करून गेला होतास. अरे विसरलास? ऍक्टिंगचा पहिला एक्सरसाइज सांगितला होतास तू मला की मी येईपर्यंत इथनं हलायचं नाही. मी अजिबात हललेलं नाहीये. हा, फक्त पाणी प्यालो एकदा, पण ते पण मला मधून आणून दिलं इथं. मी नाही गेलो इथनं, मी हललेलं नाहीये इथनं अजिबात. आता खूपच पाय दुखतायत रे. मी सांगितलं होतं तुला? हो. इकडे आत ये जरा, आत ये, आत ये. अरे तूच तर सांगितलंस ना. इकडे ये. इथं बस. मी कधी सांगितलं होतं रे तुला? अरे तूच तर जाताना सांगून गेलास मला की मी येईपर्यंत इथे उभा राहा म्हणून. अरे 5 तास उभा हो तुम्ही तिथे. बाबा 5 तास उभा राहा नाही तर 10 तास उभा राहा, पण त्याच्याशी माझा काय संबंध? मी तुला काही सांगितलेलं नव्हतं. माझ्यावर उगाच आळ घ्यायचा नाही. अरे तू खरंच सांगून गेला होतास मला की ऍक्टिंगचा पहिला एक्सरसाइज देऊन गेलास. विसरलास? तू ऍक्टिंग शिकवणारस मला. ए बाळा, ते ऍक्टिंग करणं म्हणजे वांग्याची भाजी करणं इतकं सोपं नसतं. म्हणजे वांग घेतलं, त्यामध्ये कापलं, त्याच्यात मसाला भरला, फोडणी टाकली, असं एवढं सोपं नसतं बाळा. ते ऍक्टिंग अवघड असतं. नाही, मला माहिती आहे ऍक्टिंग अवघड आहे, पण तू शिकवणार आहेस मला. अरे ते काय आहे? अरे खरंच शिकवणार आहेस? मग सांगून गेलेलास. इकडे काय? आता ना माझ्या पोटामध्ये एक द्रव्य आहे. ते द्रव्य जेव्हा पोटामध्ये असतं तेव्हा कुठलीही ही विद्या कोणालाही शिकवणं शब्द असतं. काय असतं? काहीतरी असतं. बर, आपण उद्या भेटू याच ठिकाणी, याच वेळी, तू आणि मी. असतं ते. चालेल. हे का अजून घड्याला कवटावूनच बसली आहेस? थँक्यू, तू शोधून आणलंस. ओके. पण मला कळत नाही, तुम्ही हॉटेलच्या वॉशरूम मध्ये घड्याळ काढून का तोंड धुता? ते राहू दे रे. पण हे घड्याळ ना माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. हे आज हरवलं असतं तर मी झोपूच नसते शकले. हे बाबांनी गिफ्ट दिलंय मला. ओहो, लकी यू. एक गंमत सांगू?
माझा बाबा जेव्हा पहिल्यांदा परदेशात गेला होता ना तेव्हा मी बोर्डिंग स्कूलमध्ये होतो. त्याचा मला फोन आला होता. मला आठवतं मी मेसमधनं माझ्या खोलीत चाललो होतो. मागणं माझ्या वॉर्डन सरांचा अचानक आवाज आला, मिस्टर ओम चौधरी, युअर फादर इज ऑन द लाईन. मी धावत गेलो फोन पाशी. मला म्हणाला की कसा आहेस. म्हटलं ओके. मी आतून ओके नसताना, पण त्यावर तो म्हणाला गुड. ऐक, मी आता US ला चाललोय, तर तुला काही हवंय का. लगेच म्हटलं की मला रिस्वॉच हवंय. ओके म्हणाला आणि त्याने फोन ठेवून दिला. प्रत्येक मुलाला आपल्या वडिलांनी पहिलं गिफ्ट रिस्वॉच द्यावं असं वाटत असेल ना. सेम आहे आपलं. तुला पण तुझं पहिलं वॉच बाबांनी दिलं ना. मला पण. नाही, माझं पहिलं वॉच मी माझंच घेऊन आलो होतो बाजारातून. म्हणजे तुला नाही दिलं त्यांनी. नाही दिलं ना, पण मी वापरलं नाही. का. राग आला होता मला. मला वाटलं होतं मी त्याच्याकडे घड्याळ मागितलं तर तो स्वतःहून आणेल आणि मला देईल, पण त्याने कुरिअर केलं मला. इट्स ओके यार. अगं तू एक आठवण सांगितलीस म्हणून मी माझी एक आठवण सांगितली घड्याळाची. माझा एक वरती पत्ता. तू मिस करतोस ना त्यांना. तू मिस करतोस ना त्यांना. असं उघड उघडपणे नाही बोलता येत मला, पण हो